नमस्कार मित्रांनो. स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचा विशेष म्हणजे तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही समजलंच असेल आज व्हिडिओ कोणत्या विषयावरती आणि तर कळलंच असेल माझे सगळे कंटेंट आता पावसाच्या निसर्गाबद्दलच कंटेंट झाले तर आणि विषय पण त्या विषयावरतीच व्हिडिओ चालायला लागले तर लोकांना तेच व्हिडिओ बघा अपडेट म्हणजे आता सध्याला काय चालू आहे म्हणजे कुठं कुठं काय घडतंय ते कंटेंट चालू आहे. तर बघा मित्रांनो, मी असंच काल म्हणजे बाहेर हॉस्पिटलला गेलतो महत्त्वाचं पॉईंट हे दवाखान्यामुळं. मग हॉस्पिटलमधून आलो घरी आलो म्हणलं चला म्हणला कोणाचे नवीन नवीन काय अपडेट बघतो यूट्यूबला. मग असेच अपडेट पाहत असतानाच अचानक माझ्या डोळ्यासमोर एक व्हिडिओ आला, तो बी शॉर्टमध्ये. काल व्हिडिओ टाकला होता बघा, त्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलं. आणि बघा त्या व्हिडिओमध्ये पण कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं पण आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगतो. बघा त्या व्हिडिओमध्ये मला असं पाहिलं की त्यात की एक दोन जोडपे म्हणजे कपल्स दोन मुंबई बीचवर असे फिरायला गेले तर म्हणजे पाऊस चालू होता आणि त्यांना काय म्हणजे फोटोशूट करायचे आतमध्ये. मग काय काळ आलं बघा, त्यांची घरची फॅमिली म्हणायची बाहेर या बाहेर या बाहेर या. पाण्याच्या प्रवाह इतका होता म्हणजे लाटावर लाटा येत राहत होत्या. मग त्यांची घरची फॅमिली म्हणायची बाहेर या बाहेर या. तर त्यांनी घरच्यांचं एक सुद्धा ऐकलं नाही. बघा, घरच्यांचं एक सुद्धा ऐकलं नाही त्यांनी. मग झाला अनर्थ काय, मग ओरडत होते घरचे सगळे बाहेर निघा बाहेर निघा, तरी कोणीच ऐकलं नाही. आणि शेवट अचानक 2-3-4 लाटा आल्या. मग अचानकच मोठी लाट आली. ते लाटेतच कुठं घोलमडली आणि त्या लाटेतच कुठे गेली कळालंच नाही. आणि पुन्हा मेळ लागला बघा दुसरं 3 दिवसांनी मेळ लागला. मी त्याची आखी डिटेल काढली त्या व्हिडिओची, का अपलोड केला काय नाही. हा तो व्हिडिओ नवीन अपडेट होता. त्याची न्यू अपडेट होतं म्हणजे नवीनच त्या टायमिंगला अपलोड केला तो मी. जस्ट ते पोस्टिंग नोटिफिकेशन शॉर्टला याला मी पाहिला एक मॉकअप आला. मग बघा, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, सगळ्या गोष्टी चालू आहे. माणसांना पण फिरायला जायची लय आवड बाबा. कुठं लोणावळ्याला जाते तो लोणावळ्याला मध्ये घटना घडलेली, कुटुंब गेलं त्या बुश डॅममध्ये वाहून. बघा आता काय काय लोकांना फिरायची आवड असते, कुठं आपला जीव धोक्यात घालून फिरायला जातात. पण लोकांना माहीत नसतं बा आपण जातो पाणी ठिकाणी ह्याच्या ठिकाणी, पण काय होईल ही कोणाचे मनीधनी नसतं. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की बाबा स्वतःची काळजी घ्या. कुठे फिरायला जाते नाही, कुठं वॉटरफॉलला जाता पण काळजी घ्या. कुठं फिरायला लोणावळा अशा ठिकाणी जातात तर काळजी घ्या. महाबळेश्वरला जातात तर काळजी घ्या स्वतःची. म्हणून आता पावसाचे दिवस चालले, पावसावर पाऊस येते, कावदानावर कावदान येते, केव्हा कुठली गोष्ट घडून ती सांगता येत नाही. तरी लोकांना काय वाटतं बाबा हाय पावसा दिवस म्हणजे एक सुट्टी एन्जॉय करायचे. पण तुम्ही जेवढं एन्जॉय करता का मोठ्याने, तेवढा जीव तुमचा धोक्यात असतो. एवढं मात्र खरं करा. आता बघा मीच एक 4-5 दिवसाखाली मी एका लोकेशनला शूट करायला गेलतो. मी एक अल्बम सॉंगची शूट करायला गेलतो. तिथंच माझ्या संग बघा एक छोटीशी नदी होती बघा ना. अचानक त्याचं पाणी वाढलं. पाण्याच्या प्रवासावर सर मी नदी संग वाहून गेलो. पण बघा मी ना काय करणार, मी असं झाडाची फांद्याला मी झाडाच्या फांद्याला गचून धरलं म्हणून वाचलो. मग कुणा सगळं मी तिथं व्हिडिओ शूट करायचं कॅन्सल केलं. म्हणलं आपलं घर उगा शूट, मग आपला जीव कुठं धोक्यात घालायचा, तेव्हा आपलं बाय बाय म्हणलं. बघा तिथं त्या झोडप्यांची त्यांची डेड बॉडी सापडली, जारू खलास झालेला आले सर त्यांचा जीव गेला, जागेवर त्यांचं जीवन संपलं. म्हणून तुम्हाला सांगतोय बी प्लीज हा जोडून मी मनापासून सांगतोय की प्लीज तुम्ही असे काय कुठं जाण्याचं रिस्क घेऊ नका. आणि आपल्या फॅमिली घेऊन जायचं म्हणलं तर 10 वेळ विचार करा जायचं कुठं. म्हणून आपली स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरच्यांची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. चला म्हणलं आजच्या व्हिडिओमध्ये सांगावं म्हणलं तुम्हाला.
चला हा व्हिडिओ होतो संपवतो, पुढच्या ब्लॉगमध्ये भेट. तर नमस्कार टाटा बाय, जय हिंद जय भारत.